नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो मा सन्मान निधीच्या 4थ्या हप्त्याची तारीख हे जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर शेतकऱ्यांना आता नमो सन्मान निधीचा 4था हप्ता त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत ट्रान्सफर करण्यात येत आहे। त्याचबरोबर 4थ्या हप्त्यासोबतच 5व्या हप्त्याची देखील म्हणजेच 2000 नमो शेतकरी मा सन्मान निधीच्या 2000 4थ्या हप्त्याचे आणि नमो सन्मान निधीच्या 5व्या हप्त्याचे एकूण 2000 असे एकूण 4000 रुपये वितरित होणार आहे। त्यासोबतच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नमो मा सन्मान निधीच्या 2ऱ्या व 3ऱ्या हप्त्याचं एकत्रित हे वाटप केलं होतं। ते कशासाठी तर लोकसभा निवडणुकीच्या मतापोटी, कारण शेतकरी वर्गावर केलेला अन्याय, शेतकऱ्यांच्या भावावर केलेला अन्याय, शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची भावाची माती केली, कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या भावाची माती केली, त्यांच्या ताटात माती कालवण्याचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तोंडावर निवडणुकीच्या त्यांनी 2रा व 3रा हप्ता हा जाहीर केलेला होता। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा 4था व 5वा हप्ता जाहीर करण्यात येत आहे। या संबंधित महत्त्वपूर्ण बातम्या ह्या प्रकाशित होता की 4था हप्ता वाटप होता, 5वा हप्ता वाटप होता, पण त्याची अधिकृत तारीख हे कधी येईल? कारण आता 6000 कोटीचे वाटप कशासाठी होतं तर महिला जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जी योजना महत्त्वाकांक्षी व लाभदायक योजना आहे महिलांसाठी, गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या महिलांसाठी व दुर्बल घटकांतील महिलांसाठी ही 1500 रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करून या योजनेसाठी ठीक 6000 कोटीची तरतूद ही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी त्या योजनेसाठी 17 तारखेला ऑगस्ट महिन्यातील म्हणजेच येत्या 10 दिवसात 9 ते 10 दिवसामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये हे वितरित होण्यासाठी 6000 कोटीची तरतूद या उपमुख्यमंत्री यांनी केली आहे, राज्य सरकारने केलेली आहे। पण आता शेतकऱ्यांना जर कुठंतरी आता नमो सन्मान निधीचा 4था हप्ता आता वितरित केला असता किंवा 5वा हप्ता दोन्ही हप्ते जर एकत्रितरित्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जर वितरित केले असते, कुठंतरी शेतकऱ्यांना आता बियाणे खते घेण्यासाठी, औषधी घेण्यासाठी कुठंतरी त्यांना तुटपुंजी मदत ही मिळाली असती। पण सरकारला आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जेवढा मोठा गाजावाजा करता योजना आणली, चांगली झाली, कारण ते आमच्या खिशातलेच पैसे आहे, कुठून तरी आपल्या घरी येतात 1500 रुपये, ते चांगलं झालं। राज्य शासनानं मोठा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला, त्याबद्दल काही दुमत नाही। पण शेतकऱ्यांना नमो सन्मान निधीचा 4था व 5वा हप्ता एकत्रितरित्या आता द्यायला हवा होता, कारण वर्षाकाठी नोव्हेंबर महिन्यात जून जुलै महिन्यात असे मिळून 2-2 हजार रुपये असे मिळत असतात, तर त्यामुळे या ऑगस्ट महिन्यात मिळण्याची शक्यता दाट होती। पण आता ह्या महिना जाईल, आता ऑक्टोबर महिन्यात जाहीर होईल तारीख, केव्हा? जेव्हा निवडणुका लागायच्या आहे त्याच्या अगोदर, म्हणजेच भाषणामध्ये सांगायला यायला चांगलं होते की 2 हप्ते ह्याचे वितरित केले, 2 हप्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे वितरित केले। शेतकरी भाव मागू मेला तरी चालेल, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नका देऊ, फक्त ह्या योजना आणा द्या धडाका लावून पैशाचा, असं काम आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या ज्या नमो सन्मान निधीच्या बातम्या प्रकाशित होत्या, त्या अधिकृत तारीख अद्यापही फिक्स झालेली नाही, कारण आता मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी 6000 कोटीची तरतूद कालच करण्यात आलेली आहे आणि आज या ज्या बजेटवर साइन देखील अर्थमंत्र्यांनी केल्याची प्रसार माध्यमाशी एका बोलताना त्यांनी कार्यक्रमात सुद्धा बोलताना सांगितले। जशी नमो सन्मान निधीची अपडेट येईल तसाच आपण सुरुवातीला पहिला व्हिडिओ आपण आपल्या शेतकरी बांधवासाठी घेऊन येऊ। तोपर्यंत जय जवान जय किसान जय शिवराय शेतकरी मित्रांनो, नमस्कार। नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। जर कोणी शेतकरी यूट्यूब चॅनल जर ओपन करू शकत असेल तर आपण त्याला सर्वस्वी मदत करू, त्याला गायडन्स करू। शेतकऱ्यांनो, कुठंतरी स्कोप आहे, या यूट्यूबवर भरपूर स्कोप आहे, आपण येऊ शकता व या आपलं एखादी चॅनल चालू करू शकता, कारण शेती करूनच काही पोट भरत नाही, शेतीसोबत एखादी जोडधंदा व्हा, कुठंतरी आपल्या समस्या आपल्याला स्वतः मांडता याव्या, या संबंधी ज्याच्यामध्ये जे कौशल्य आहे त्यांनी यूट्यूबचं चॅनल सुरू करावा। आपल्याला एक कुठून तरी इन्कमचा जरिया हा इथून भेटत असतो, आर्थिक मदत होते यूट्यूबमधून। त्यामुळे ज्याच्यात आवड आहे, ज्याला कला आहे बोलण्याची किंवा काही सादर करण्याची, ते करू शकता। काही लागल्यास आपण मदत करू। तोपर्यंत धन्यवाद।